आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तू जमोकलील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पंढरीच्या देवराया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्फुरति प्रदेशं. विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं, समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भावे का. एका जनार्दनी तुमचा दास, त्याच्यास पूर्वावी विठाल विठाल. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी कैलासवासी कृष्णाबाई कचरू काकड या मातेला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे पती आहेत
कचरू बाबा मुरलीधर काकड, मुलं आहेत रमेश भाऊ कचरू काकड, सौ दिलीप भाऊ कचरू काकड, मुली आहे सौ मंजुळाताई अशोक पालवे, सौ विजयाताई राजेंद्र घुगे, त्यांची सून आहे सुनीताताई रमेश काकड, विद्याताई दिलीप काकड, नातू नात त्यांचा खूप मोठा असा हा परिवार आहे. आणि सगळ्या परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली. त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या संपूर्ण काकड परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वार करी संताच्या, वार करी संताची वार करी संताच्या, पायावरी वार करी संताच्या, करी संताच्या वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रसूतार्थ प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा पाचचरणाचा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवेकरता निवडला. विठाल विठाल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला सर्वसामान्य जनाला या अभंगातून प्रत्येकाला एक उपदेश करतात. कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. आजचं जे काही कीर्तन आहे ते गेले त्या आई साहेबांच्या, त्यांना भगवत चरणी जागा मिळून देणारच आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळून देणारच आहे. पण उरलेल्या लोकांनी इथून पुढचं आपलं आयुष्य कसं घालवावं याचं महत्व सांगणारा म्हणजे हा नाथ बाबांचा अभंग. तर या अभंगातून नाथ बाबा आपल्याला उपदेश करतात. आवडीने भावे हरिनाम घेसी. आपण या मृत्यू लोकामध्ये हा देह घेऊन जन्माला आलो. इथे जन्माला आल्यानंतर या देहाने आपल्याला हा दुःखरूपी संसारच करायचा नाही. महिला मंडळ रोज कपडे भांडेच करायचे नाही, तर त्याच्याबरोबर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम करायचं. ते काम कुठलं माहितीये? आवडीने भावे हरिनाम, भगवान परमात्म्याचं चिंतन तुम्हाला मला प्रत्येकाला करायचंय. आणि मग ते करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम म्हणून देवाचं चिंतन करायचे. आवडीनं करा, प्रेमाने करा, भावाने करा, मनापासून करा. मनापासून केलेलं देवाचं चिंतन हे भगवान परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत असतं. कीर्तनकार कीर्तनामध्ये सांगतात, बसल्या बसल्या टाळ्या वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, एखादं प्रमाण आलं येत असेल ते म्हणा, तेच आपल्या बरोबर काम येतं. करा हरिभक्ती परलोके येईल कामा. देवाचं केलेलं चिंतन हेच आपल्या बरोबर येणार आहे, दुसरं काही आपल्या बरोबर येणार नाही. म्हणून बसल्या बसल्या जरा टाळी वाजवावी, विठ्ठल विठ्ठल म्हणावं. पण कितीही लोकांना सांगितलं टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, ते काही विठ्ठलाचं नाव घेत खुशाल नाही म्हणतात. घेतलं पाहिजे. संत महात्मे म्हणतात आवडीने भावे हरिना, मनापासून घ्या. फक्त कीर्तनकार म्हटलेत म्हणून टाळ्या वाजवायच्या आणि कीर्तनकार तोंडाकडे बघतायत म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, त्या वरवर नामचिंतनाला किंमत नाही. देवाचं चिंतन करायचे मनापासून करा, आवडीने करा. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवड नावाची गोष्ट ही फार महत्वाची आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडत असतं. बघा, आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव आहे. प्रत्येकाचा देव सुद्धा आवडीचा असतो. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण भक्ती करतो आणि करावी. आपल्या हिंदू धर्मात जरी 33 कोटी देव असले ना, त्यापैकी आपोला तो एक. संत महात्मे म्हणतात एकच भगवंत आपल्याला करायचा आहे. तेने वि न जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय या संसारामध्ये सुख मिळणार नाही. म्हणून बघा, आवड किती महत्वाची. एखाद्या माणसाला जेवणाची आवड असते, दिवसातून 4-5 वेळा ती लोक जेवतात, जेवणाची आवड असते. मग त्या दिवशी त्याच्या आवडीची भाजी जर घरामध्ये केली, तो म्हणतो अरे वा, आज माझ्या आवडीची भाजी केली. आवडीची भाजी केली म्हटल्यानंतर त्या दिवशी तो काय करतो, एक भाकर खाण्याऐवजी अर्धीच भाकर खातो. खातो की नाही? नाही महिला मंडळ? मग किती खाता? 2 म्हटले का? 1.5 नाही 2 खातो का?
भाजी आवडली म्हणून आपण पुन्हा पुन्हा घेतो. आपण म्हणतो भाजी खूप छान झाली, अजून थोडी द्या, अजून थोडी द्या. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. भाजी आवडली म्हणून जसं चवी चवीने पुन्हा पुन्हा डबल टिबल 4 वेळा घेऊन खातो, तसं भगवान परमात्म्याचं चिंतन सुद्धा आवडीनं करायचंय. का? जे माझ्या देवाला आवडते तेच जीवनामध्ये करा, देवाच्या विरुद्ध करू नका. मग देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, देवासी तो ऐका प्रकार, आवडे 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 देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, 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 नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, 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 टिळा, टिळा. काय आवडतं माझ्या देवाला? आवडे दिवासी तो ऐका प्रकार. कुठला प्रकार आवडतो? नामाचा उच्चार रात्रंदिन. जे भक्त रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करतात, हरिपाठ करतात, काकडा करतात, भजन करतात, कीर्तन करतात, ते भक्त माझ्या भगवान परमात्म्याला त्याच्या प्राण्यापेक्षाही प्रिय आहेत. अजून काय आवडतं? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. आपल्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ देवाला आवडते. इकडे लक्ष द्या, त्या मुलांना जरा शांत करा ना. आपल्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ ही माझ्या भगवान परमात्म्याला आवडते. मग महिला मंडळ जरा माझ्याकडे लक्ष द्या. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. देवाला जर आपल्या गळ्यातली तुळशीची माळ आवडत असेल, आपण गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे का घातलेली काढून टाकली पाहिजे? घातली पाहिजे. मग आता एक प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ का तुमच्या गळ्यातले ते गंठन श्रेष्ठ? कोण कोण म्हटलं माळ? त्यांनी बोट वरती करा बरं. कोण कोण म्हटलं? हा. मग आता ज्या ज्या माळ म्हटल्या ना, तुमची गंठन मला द्या, माझी माळ तुम्हाला घ्या. चालेल का? लगेच नाही म्हटल्या बघा. देणार ना? नको नको बोलल्या हेच मोठेपणा. म्हणून आपल्या गळ्यातली माळ माझ्या भगवान परमात्म्याला आवडते. तुळसी माळ गळा. अजून काय आवडतं? गोपी चंदन टिळा. ज्याच्या कपाळावर गोपी चंदनाचा टिळा आहे असे भक्त सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याला मनापासून आवडतात. म्हणून खास पुरुषांकरता सांगते, हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार पुरुष माणसाचं कपाळ हे कधीच रिकामं नसावं. महिलांकरता जसं कंपल्सरी कुंकू केलंय, आता ते राहिलं नाही म्हणा, टिकल्या आल्या, पण थोडं तरी लावा ग, जास्त नको. का? आपल्या कपाळाला, पुरुषांच्या कपाळाला सुद्धा काय पाहिजे? टिळा पाहिजे. टिळा का लावावा? हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार माणसाचं सगळं नशीब कुठं असतं? माणसाच्या कपाळावर असतं की नाही? लल्लाटीचे लिहिले तरी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसोन जाय. आपल्या सगळं नशीब आहे आपल्या कपाळावर. मग कधी कधी बघा, चांगले चाललेल्या माणसाचे दिवस वाईट येतात. का माहिती? ऐका. कधी कधी आपल्या कपाळावर जर टिळा नसेल, येणाऱ्या माणसाची नजर थेट आपल्या नशिबाला लागते. त्याच्यामुळे श्रीमंतीतून अचानक गरिबी येते. लोक म्हणतात काय झालं? अरे कोणाची तरी नजर तुझ्या नशिबाला लागली. या उलट तुमच्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा असेल, बुक्का जर असेल, येणाऱ्या माणसाची नजर कुठे जाते? त्या टिळ्यावर जाते की नाही? म्हणून ती लावली पाहिजे. माझा पांडुरंग परमात्म्याला सुद्धा काय आवडतं? अति प्रिय आवडे तुळसी बुक्का. देवाला सुद्धा बुक्का आवडतो. का?
कारण पांडुरंग परमात्म्याला सुद्धा माहिती, तो त्याच्या भक्ताला सुद्धा बुक्का लावायला सांगतो का, माझ्या भक्ताला सुद्धा समाजातल्या वाईट लोकांची नजर लागू नये म्हणून जे भगवान परमात्म्याला आवडतं ते जीवनामध्ये करा, आणि जे संत महात्म्यांनी केलं ते संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला करण्याकरता सांगतात. आता आपण आपल्या कपाळाला गोपी चंदनाचा जर टिळा लावला, गळ्यात तुळशीची माळ घातली, तर पांडुरंग परमात्म्याची नजर ही तुमच्यावर असते. तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर असतं, पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर जगाच्या बापाची नजर तुमच्यावर असते. हा फरक माळी आणि सोन्यातला, म्हणून जीवनामध्ये बदल करा. संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला विनंती करून देवाचं चिंतन करण्याचा आग्रह करतात. म्हणून संत महात्मे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आवड, आता आवड आहे देवासी तो ऐका प्रकार, देवाचं चिंतन करायचं आवडीनं करा. दुसरा प्रकार सांगितलाय भावे, मनातला भाव सुद्धा हा भगवान परमात्म्या करता फार महत्वाचा आहे. नुसता धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका. ज्या धनावर संपत्तीवर आपण प्रेम करतोय ना, ती धन संपत्ती जर बघितली, प्रारब्धीसी जोडे धन प्रारब्धीसी वाढे मान, सोच का करीसी वाया भजमन पंढरी राया. आपली धन संपत्ती आपला पैसा आपल्या सगळ्या नशिबावर अवलंबून आहे. तुमच्या नशिबात आहे तेवढंच घडेल, नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर जीवनामध्ये माणसाला कधीच काही मिळत नाही. म्हणून आजही काही लोक धनासाठी संपत्तीसाठी आपला जीव सुद्धा द्यायला तयार असतात. दोन सख्खे भाऊ भांडणं करतात जमिनीवरून का, धनासाठी संपत्तीसाठी जीव देऊ नका. तुका म्हणे धन. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाई कार्यक्रमाला आली, कार्यक्रम संपला, घरी गेली, नवऱ्याला म्हटली अहो आज कीर्तनाला गेले होते, कार्यक्रमाला गेले होते, सगळ्या बायका आल्या होत्या, प्रत्येकीच्या गळ्यामध्ये किती सोनं, हातात बांगड्या, गळ्यात सोनं, सगळं सोनं, आणि म्हटली मला 1 ग्रॅम सुद्धा सोन्याने तुम्हाला काही वाटतं का? अशी कोण म्हटली बायको? तुम्हाला काय म्हटली? तुमच्याकडे म्हणता का नाही काय? तुम्हाला काही बिचाऱ्या ग काहीच म्हणत नाही वाटतं. चांगले आहेत असो. मग आता ती म्हटली तुम्हाला काही कळतं का? म्हटले सगळ्या बायांच्या गळ्यात सोनं, मला 1 ग्रॅम सुद्धा सोनं नाही. काही करून म्हटली तुम्ही मला आजच्या आज ना गळा भरून सोनं केलं पाहिजे. आता आत्ताच्या काळामध्ये गळा भरून सोनं करायचं सोपी गोष्ट आहे का? सोनं किती लाखावर गेलं पुरुष मंडळ आता? 1.5 लाख केलं वाटतं आत्ताच. इतकं महाग झालं. आणि आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं या वर्षी सोनं करायचं, त्याच्यामुळे त्या भानगडीमध्ये पडायचं. पण तिने सांगितलं मला काही पंतप्रधानाचं ऐकायचं नाही, मला माहिती नाही, तुम्ही कसंही करा, कर्ज काढा, व्याजाने घ्या, पैसे घ्या, कसंही करा, पण म्हटली मला गळा भरून सोनच करा. नवऱ्याने विचार केला, बायको हट्टाला पेटली. स्त्री हट्ट झाला की पूर्ण करावा लागतो. काय करावं म्हटलं, बायको ऐकत नाही. लगेच तो इथून नाशिकच्या बाजारात गेला आणि नाशिकच्या बाजारामध्ये त्याने 1000 रुपयाचं 1 किलो सोनं आणलं. त्याला कुठलं सोनं म्हणतात ते? कुठलं पुरुष मंडळ? चांगली माहिती हो, बेंटेक्स म्हटले बघा. ते बेंटेक्सचं त्याने 1 किलो ते सोनं आणलं, असं बायकोच्या गळ्यामध्ये घातलं आणि बायको कावीळ झाल्यासारखी पिवळी दिसायला लागली. आणि नवऱ्याला म्हटले अहो एवढं सोनं घालून अजूनपर्यंत कधी गावात नेलं नाही हो, गावातल्या लोकांना कधी दाखवलं नाही. माझी अशी इच्छा आहे सगळं सोनं माझ्या गावातल्या बायकांनी बघावं. चला म्हटली मला यात्रेत घेऊन या. गावची यात्रा होती, 2 जण नवरा बायको निघाले. अशी वरती बघायची आणि खाली पाय टाकायची. मला कोणी बघतं का? कारण कुठल्या पण स्त्रीला सोनं केलं असं तिला वाटतं कुणीतरी मला विचारावं वाटतं ना. आता यात्रेमध्ये गेली, यात्रेमध्ये चोर होते. चोरांनी बघितलं म्हटले बाई नवीनच सोनं केलेलं दिसतंय, एवढी चोरी केली का? म्हटले 2-3 महिने चोरी करायचीच गरज नाही. तिचं घर त्यांनी शोधून ठेवलं. रात्रीच्या वेळेला घरी गेली, जेवण झालं, झोपायला गेली. नवऱ्याला म्हणते अहो एवढं सोनं घालून अजूनपर्यंत कधीच झोपले नाही, माझी इच्छा आहे घालून झोप. म्हटलं तुझी इच्छा, घालून झोप. बिचारी एकटीच हॉलमध्ये सोनं घालून झोपली. आता रात्रीच्या वेळेला चोर चोरी करण्याकरता आले. आल्या बरोबर चोरांनी हिच्या गळ्यामध्ये हात घातला, सगळं सोनं असं मुठीमध्ये धरलं. पण होतं कसं खोटं, पण सोडायलाच तयार नाही, असं पॅक दाबून धरलं. दुसऱ्या चोराने एकानं तिचा हात पकडला, दुसऱ्याने ती हिसका मारल्या, बरोबर सगळं सोनं हातात गेलं आणि चोर दरवाजातून पळत सुटले. ही चोरांच्या पाठीमागे पळत गेली. म्हटली मेल्यानं न्या, सगळं सोनं खोटं होतं. खोटं होतं म्हटलं असा राग आला. म्हटले दुपारचे 12 ते रात्रीचे 12 आणि त्यातल्या त्यात म्हटले सगळं खोटं सोनं. ते चोर परत घरामध्ये आले. त्या चौघांनी तिला अशी मारली, एवढ्यांचा मार खाला पण तिला काहीच झालं नाही.
मार खाऊन झाला न उभी राहिली, म्हटली मेल्यानो मारा, तुम्हाला केवढं मारायचे तेवढं मारा. म्हटली तुमच्यापेक्षा ना आमचा पप्याचा बाप मला जरा जास्तच मारतो. याला म्हणतात तुका म्हणे धन, धनासाठी देते प्राण. संत महात्मे म्हणतात धनासाठी संपत्तीसाठी आपला जीव देण्यापेक्षा तुम्हाला जर तुमचा जीव जर द्यायचा असेल, देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आपण आपला देह भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करा. म्हणून काय आवडतं माझ्या देवाला? अभंगाचे प्रथम चरण. आवडी भावे हरी नाम घेसी, 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 आवडी भावे आवडी भावे आवडी भावे हरी नाम घेसी, 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 तुझी चिंता त्याचे सर्व आहे, तुझी चिंता त्याचे सर्व आहे, पावसाने पाणीला मनाने जणी पामाग पा, हे पावसाने जाणी जाणी पाणी मनाने जणी पामाग पा, पावसाने जणी 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 पाणी मनाने जणी पामाग पा, तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको खेद करू तुमच्या गोष्टीचा, नको खेद करू तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको खेद करू तुमच्या गोष्टीचा, नको खेद करू तुमच्या गोष्टीचा, आवडी रे भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता वा. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. माझे नाथ बाबा म्हणतात तुम्हाला देवाचं चिंतन करायचे आवडीनं करा, प्रेमाने करा, भावाने करा. मनापासून जर त्याचं चिंतन केलं तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी म्हणजे तुमची प्रत्येकाची, तुमची माझी प्रत्येकाची चिंता करणारा माझा भगवान परमात्मा वरती बसलाय. नाथ बाबा म्हणतात तुम्ही अजिबात कशाची चिंता करायची नाही, तुम्ही फक्त त्याचं चिंतन करायचं. आलं का लक्षात? आपण काय करायचं? त्याचं चिंतन. चिंता करायची नाही. आपण चिंतन केलं तर भगवान परमात्मा तुमची चिंता केल्याशिवाय राहणार नाही. कारण का? प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी येतात, एक येते चिंता आणि दुसरी येते चिता. फरक फक्त बिंदू मात्र आहे. एकावर टिंब दिला त्याचा अर्थ चिंता असा झाला, एकावरचा टिंब काढला त्याचा अर्थ चिता असा झाला. जी मेल्यानंतर जळते, लोक म्हणतात त्याची चिता जळते, त्याला
त्याला चिता असं म्हणतात. आणि जी जिवंतपणी पावलो पावली जळते तिला चिंता असं म्हणतात. आपल्या जीवनामध्ये एकदाची चित्ता परवडली पण चिंता नको, कारण चिंतेमुळे एका सुभाषितकाराने गोड वर्णन केले. चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. चिंतेमुळे माणसाची चतुराई सुद्धा घटते. एखादा हुशार मनुष्य असेल आणि त्याच्या जीवनात जर चिंता सतावत असेल, चिंतेमुळे रात्रंदिवस त्याला झोप लागत नाही. दुसरं सांगितले दुःख से घटे शरीर. काही काही लोक म्हणतात आमच्या घरामध्ये कशाचीच कमी नाही हो, पण आमच्या मुलाबाळांची तब्येत होत नाही. त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं त्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे. किती खायला प्यायला असू द्या, पण मनामध्ये जर दुःख असेल ना, दुःख असणाऱ्या माणसाची तब्येत कधीच होत नाही. दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी. काही काही लोक म्हणतात पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता हो, पण आता आमच्या हातात पैसा राहत नाही. याला कारण का, त्या दिवशी आपण आपलंच लक्षात घ्यायचं कुठेतरी माझं पाप वाढत चाललंय. ज्या दिवशी आपलं पाप वाढतं ना, त्या दिवशी लक्ष्मी नाराज होऊन आपल्या दारातून निघून जात असते. पाप असे घटे लक्ष्मी. हे मी सांगत नाही, कह गए दास कबीर, ही संतांची वाणी. संतांची वाणी जीवनामध्ये कधी खोटी ठरत नाही. म्हणून संत महात्म्यांनी जो आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवलाय, देवाचं चिंतन करायचं आवडीनं करा. काही काही लोक देवाचं चिंतन करतात, भयाने करतात, भीतीने करतात. आता तुम्ही सांगाल भयाने किंवा भीतीने देवाचं चिंतन करणं म्हणजे काय? ऐका, एका बापानं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा आपल्या गावामध्ये एंट्री करताना गावाच्या वेशीवर एक वडाचं मोठं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर रात्री 12च्या नंतर म्हटले ते निघतं. लक्षात आलं का तुमच्या? निघतं का तुमच्याकडे भूत? सगळे भूत म्हटले बघा. आता बापाने सांगितलं ते निघतं म्हटल्यावर साहजिकच भूत. तो मुलगा त्या वडाच्या झाडाजवळ गेला की त्याच्या लगेच लक्षात यायचं बापाने सांगितलं या झाडावर रात्री 12च्या नंतर काय निघतं? भूत निघतं. योगायोगाने 2-4 महिने गेल्यानंतर एक दिवस त्या मुलाला यायला रात्रीचा उशीर झाला होता. बसमधून उतरला. गावात जायला एकच रस्ता होता. रात्रीचे 11:30 पावणे 12 वाजले होते. त्याच्या लक्षात आलं 4 महिन्यापूर्वी बापाने सांगितले या झाडावर भूत निघतं. आज 100% म्हटला भूताची माझी भेट होणार. जाण्याशिवाय ते पर्याय नव्हता. मुलगा पूर्णपणे घाबरून गेला होता. जसं जसं वडाचं झाड जवळ येत होतं तशी तशी मनाची भीती त्याच्यामध्ये वाढत चालली होती. बरोबर 12 वाजले. बरोबर 12 वाजता मुलगा त्या वडाच्या झाडाखाली गेला आणि वडाच्या झाडाखाली गेल्या बरोबर वडाचं झाड जोर जोरात हालायला सुरुवात झाली. याच्या लक्षात काय आलं? म्हटलं 100% या झाडावर काय आहे? म्हटला भूत आहे. इतका घाबरला होता तो. पण तुम्ही पण घाबरू नका. त्या दिवशी नेमकं त्या झाडावर एक माकड आलं होतं. माणूस याची चाहूल लागली म्हणून त्यानं उड्या मारायला सुरुवात केली. पण याच्या लक्षात काय आलं? त्याच्या झाडावर काय आहे? 100% भूत आहे. त्यानं कधी काळी माझं कीर्तन ऐकलं होतं. म्हणून जीवनामध्ये कीर्तन ऐकायची असतात आणि मनापासून. कीर्तनात बसल्यानंतर मोबाईलमध्ये डोकं घालायचं नाही का? कारण कीर्तनातलं एक तरी वाक्य जीवनामध्ये कधी ना कधी तरी काम येतं बरं का. ऐका, त्यानं माझं कीर्तन ऐकलं होतं. त्याच्या लक्षात आलं ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात एखाद्या ठिकाणी तुम्हाला भूत आहे असं जर वाटलं तर त्या भूताला घाबरून जायचं नाही. त्याला पळवण्याकरता हरिपाठामध्ये मंत्र सांगितलाय. हरी उच्चारणी मंत्र हा हरी उच्चारणी मंत्र हा हरे हरे उच्चारणी मंत्र हा
म्हणतात हरी उच्चारणी मंत्र हा अगाध पळे भूत बाधा. हरिपाठाला जात असाल, हरिपाठ करत असाल तर तुमच्या लक्षात येईल हरी उच्चारणी. हरीचं जर चिंतन केलं, ज्ञानोबारे म्हणतात भूत चालत नाही, पळे भूत बाधा पळत सुटतात. ही ताकद हरी नामाची आहे. त्यानं कधी काळी माझं कीर्तन ऐकलं होतं. ज्ञानोबारायांनी म्हटले हरी हरी म्हटलं की भूत पळतात. त्याला जीव वाचवायचा होता, भूताला पळवायचं होतं. त्यानं जे हरी 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 म्हणायला सुरुवात केली. हरी कुठपर्यंत? त्याच्या घरात पोहोचेपर्यंत. त्याच्या घरात पोहोचला आणि त्याचा हरी. आता त्या मुलाने त्या ठिकाणी भूत आहे असं वाटल्यानंतर जे हरीचं चिंतन केलं, आवडीने केलं, प्रेमाने केलं, भावाने केली की भीतीने केलं. महिला मंडळ आता अर्ध पाकिट अशा बोलल्या का अर्ध पाकिट तुम्हालाच. भीतीने केलं याला म्हणतात भयाने किंवा भीतीने नामचिंतन करणं. माझे नाथ बाबा म्हणतात भयाने भीतीने नामचिंतन करण्यापेक्षा आवडीने भावे मनापासून देवाचं चिंतन करा. आपण जर त्याचं चिंतन केलं, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि या जगामध्ये भूतबाधा वगैरे काहीच नाही. म्हणजे आहे, ज्ञानोबाराय म्हटले ना पळे भूतबाधा बेने तिथे आहे, पण त्याला पळवण्याकरता हरिपाठातच मंत्र सांगितलाय. काही काही लोक विनाकारण त्या भक्ताच्या बंधूच्या याच्या त्याच्या पाठीमागे लागतात. त्यांची काय अवस्था झाली आपण बघितली. विनाकारण अशा लोकांच्या नादी लागू नका. या जगामध्ये देवाशिवाय संतांशिवाय कुणालाच काही कळत नाही. लोक फार वेडे झाले हो. त्याला काय म्हणतात? भगत म्हणतात का तुमच्याकडे? ते बंधू असतात, ते भगत असतात. एक दिवस एक बाई त्या भक्ताकडे गेली, त्याला सांगितलं काय सांगू? म्हटले बाबा किती वर्ष झाले म्हटले माझ्या मुलाचं पार लग्नाचं वय होऊन चाललं, त्याचं काही लग्नच जमत नाही, आणि एखादा काहीतरी अंगारा वगैरे द्या म्हटले मुलाला लावायला, जेणेकरून अंगारा लावला की लग्न जमेल. आता अंगारे लावून जर लग्न जमत असते तर कशाला? आता त्या बाईने सांगितलं. मग त्याने सांगितलं बाई तुमच्या मुलाला मी अंगारा देतो, पण मुलाचं लग्न जमत नाही ना, उद्या म्हटली असं करा मुलाची जरा जन्मकुंडलीने घेऊन या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाईने त्या मुलाला घेतलं, घाईघाईने ती पत्रिका बरोबर घेतली, गेली त्या भटजीकडे, त्या भक्ताकडे. त्या भक्ताला सांगितलं हा माझा मुलगा म्हणे खूप वर्ष झाले लग्नाचं वय होऊन चाललं, याचं काही लग्न जमत नाही, बघा जरा म्हटले. बघू म्हटले ती कुंडलीनी. त्या बाईने ती पुस्तक असं त्या भक्ताकडे दिलं. त्याने ते पुस्तक हातामध्ये घेतलं आणि ते पुस्तक बघितलं आणि त्यानं सांगितलं बाई तुमच्या नवऱ्याचं नाव रावसाहेब. म्हटली बरोबर. तुम्हाला 2 मुलं 2 मुली? म्हटली बरोबर. तो म्हटला बाई तुम्ही का रेशन दुकानावरून 20 किलो तांदूळ आणले? असं म्हटली होती बाई, पळतच सुटली. ती म्हटली बाई नवरा मुलं सगळं सांगणारा भगत बघितला, पण बाई मी काल रेशनवर गेले, एवढा मोठा भगत, एवढा चांगला भगत महाराष्ट्रात म्हटली अजूनपर्यंत कुठंच बघितला नाही. अशी पाया पडायला लागली, तिनं महाराजाचे पायच धरले. महाराज म्हटले थांबा बाई, मी तुम्हाला मुलाची जन्मकुंडलीने आणायला सांगितली होती, तुम्ही रेशन कार्डच घेऊन आल्या. लक्षात आलं का? म्हणून या जगामध्ये कुणालाच काही कळत नाही. ही आपली सगळी मनाची समजूत आहे. म्हणून देवाचं जर मनापासून चिंतन केलं तर माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहे संभाळीत, 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 मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, पडे देह भाव पुरवी वासन, पडे देह भाव पुरवी वासन, पडे देह भाव पुरवी वासन, पडे देह भाव पुरवी वासना. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, पडे देह भाव पुरवी वासन, 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 पुरवी वासन, पुरवी वासन. मनापासून जर त्याचं चिंतन केलं, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवारया. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या मागे आणि पुढे उभा राहतो. आपल्या भक्तावर कुठलंही जरी संकट आलं तरी ते संकट माझा भगवान परमात्मा येऊ देत नाही. म्हणून
मनापासून फक्त आपल्याला त्या देवाचं चिंतन करायचंय. बघा, ज्या वेळेला माझी संत मीराबाई की तिच्या बापाने तिच्याकरता विषाचा प्याला पाठवला, पण कृष्णाचं चिंतन तिनं मात्र जीवनामध्ये सोडलं नाही. किती जरी संकट आली, देवाचं चिंतन जीवनामध्ये कधी सोडायचं नसतं. बघा, मीराबाई ही काय करायची, भगवान कृष्णाकरता इतकी वेडी झाली होती, इतकी वेडी झाली होती की भगवान करता कृष्णाकरता रात्रंदिवस ती कृष्णाचं चिंतन करायची. तिला काम नाही, काही नाही, स्वयंपाक नाही, जेवणाचं, खाण्याचं, पिण्याचं कशाचंच तिला भान राहिलं नव्हतं. इतकी माझी संत मीराबाई कृष्णरूप झाली होती. ती मीराबाई काय करायची, हातामध्ये एक तारीचा विणा घ्यायची आणि भजन करायची. बाबरी बाबरी हाती घेवनी एक तारी मीरा भजन करी. बाबरी बाबरी हाती घेवनी एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. हाती घेवनी विना भजन करी. हाती घेऊन विना भजन करी. हाती घेऊन विना भजन करी. हाती घेऊन विना भजन करी. बाबरी बाबरी हाती घेवनी एक तारी मीरा भजन करी. बाबरी बाबरी हाती घेवनी एक तारी मीरा भजन बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. भजन करी. हातामध्ये एक तारीचा विणा घ्यायची आणि भजन करायची. इतकी त्या भगवान कृष्णाकरता ती वेडी झाली होती, इतकी कृष्णरूप झाली होती की रात्रंदिवस तिला कृष्णाशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. इतकी ती कृष्णाकरता वेडी झाली होती. पग घुंगरू बांध कर मीरा नाचे रे. नंतर एक तारी वाजवत वाजवता पायामध्ये घुंगूर बांधायला लागली, पायात घुंगूर बांधून नाचायला लागली. आईने सांगितलं, मी रे अगं, हातामध्ये एक तारी घेऊन कृष्णाचं भजन करतेस तोपर्यंत ठीक आहे, आता पायात घुंगूर बांधून तू राजवाड्यामध्ये नाचते. अगं, राजाची मुलगी आहे तू, आणि बापाला जर तू घुंगूर बांधून नाचतेस जर माहिती पडलं ना, मी रे बाप तुलाही जिवंत सोडणार नाही, मलाही जिवंत सोडणार नाही. ऐक मी रे माझं, विण्यावर भजन कर, पायामध्ये असं घुंगूर बांधून नाचू नको. मीराबाई ऐकायलाच तयार नाही, तरी सुद्धा घुंगूर बांधून नाचते. एक दिवस त्या घुंगराचा आवाज राजाच्या कानावर गेला. राजानं सांगितलं, रोज पहाटे पहाटे आपल्या राजवाड्यातून अचानक घुंगरांचा आवाज येतो कसं काय. राजाने स्वतः जाऊन बघितलं तर मीराबाई पायामध्ये घुंगूर बांधून नाचत होती. बापाने सांगितलं, मी रे अगं, आता लहान नाही राहिलीस तू, लग्नाचं वय झालं तुझं, आता उद्या परवा तुझं लग्न करायचंय, तुझ्या करता मी चांगला राजपुत्र शोधतोय, चांगला नवरा बघतोय. मीराबाईने सांगितलं, बाबा तुम्ही माझं लग्न करायला, अहो माझं लग्न तर कधीच झाले. बापानं सांगितलं, कधी, मला न सांगता. ती म्हटली, हो बाबा, मी 4 वर्षाची असताना तुम्ही एक दिवस मला कृष्णाच्या मंदिरात घेऊन गेला होतात. मी माझं मस्तक कृष्णाच्या डोक्यावर ठेवलं, मी पाया पडत होते आणि तुम्ही उभे होतात बाबा पाठीमाग. तुम्ही कृष्णाला सांगितलं, तुम्ही म्हणे देवाईचा करा अंगीकार. काय सांगितलं, कृष्णा या मुलीला आता इथून पुढे तुम्हीच सांभाळा. त्या दिवशी बाबा माझ्या लक्षात आलं का तुम्ही माझं कन्यादान या कृष्णाला केलंय. त्या दिवसापासून या कृष्णाला मी माझा पती मानते. हा कृष्ण माझा नवरा आणि मी त्याची नवरी. श्रीकृष्ण नवरा, नवरी मी. त्यावेळेला बापानं सांगितले, मेरे वेड लागलंय तुला. हो बाबा, ही धातूची मूर्ती दिसते ना, हा कृष्ण दिसतोय ना, हाच माझा नवरा आहे. आता जगातल्या कुठल्याच पुरुषाची मुलाशी मी लग्न करणार नाही. बापाच्या लक्षात आलं, धातूच्या मूर्तीला जर मुलगी नवरा म्हणते, मेरे वेडे, अगं धातूच्या मूर्तीशी कोणी लग्न करता का. खरंच बाबा, तो माझा नवरा आहे, मी त्याला सोडून आता कोणाशी लग्न करणार नाही. बापाच्या लक्षात आलं, माझी मीरा आता वेडी झाली, अशी मुलगी जगामध्ये ठेवण्यापेक्षा मारून टाकलेली बरी. म्हणून विष का प्याला दादाजीने भेजा. मीराबाई सकाळी सकाळी ग्लास भरून विषाचा प्याला पाठवला आणि सांगितलं, मिरे तुझ्या बापाने तुझ्या करता हे दूध दिलंय, चांगला असं दूध आरोग्याला, पिऊन टाक सगळं. मीराबाईनं विषाचा प्याला पिला आणि विषाचा प्याला पिल्याबरोबर बापाला वाटलं एव्हाना मुलगी आता गेली असेल. पण
ज्या वेळेला ती विषाचा प्याला पित होती ना, विषाचा प्याला पिता पिता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. अखंड मनामध्ये कृष्णाचं चिंतन चालू होतं. कृष्ण कृष्ण करत करत मीराबाईने विषाचा प्याला प्राशन केला. अर्ध्या तासाने बाप बघण्याकरता गेला. चला मोतीची तयारी करा म्हटले. बाप बघण्याकरता गेला तर माझी मीराबाई पग घुंगरू बांध कर मीरा नाचे रे. परत मीराबाई नाचत होती. अरे माझ्या हाताने मी ग्लास भरून विष दिलं तरी मीरा जिवंत कशी. बाजूची कृष्णाची मूर्ती बघितली तर मूर्ती झाली काळी देवाजीची, मूर्ती झाली काळी देवाजीची. कृष्णाची सगळी मूर्त पूर्णपणे काळी पडली होती. आणि तेव्हा तिच्या बापाच्या लक्षात आलं, मीराबाई करता विषाचा प्याला दिला, त्याच्यातलं विष कृष्णाने पिलं होतं, थोडंसं दूधच माझ्या मीराबाईनं घेतलं होतं. थोडक्यात काय, मनापासून जर आपण त्याचं चिंतन केलं तर तुझी चिंता त्यासी, आपली चिंता करणार. आणि माझा भगवान परमात्म्याचा स्वभावच असा आहे, सुख ठेवी आम्हासाठी, 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 दुःख आपणाची गोटी, सुख ठेवी आम्हासाठी, सुख आपणाची गोटी, दुःख आपणाची गोटी, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, सुख आपणाची ठेवी, आपणाची गोटी, सुख आम्हासाठी ठेवी, दुःख आपणाची गोटी, दुःख आपणाची गोटी, देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, गावा म्हणून त्याचं जर चिंतन केलं, तुझी चिंता त्याची सर्व आहे, त्याचं जर चिंतन केलं, सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी. सुख आपल्या भक्ताजवळ ठेवतो, दुःख मात्र स्वतः माझा भगवान परमात्मा प्राशन करतो. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, देवाचं चिंतन करायचंय, आवडीने करा, प्रेमाने करा, भावाने करा. कारण का, जीवन जगत असताना कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा खेद बाळगायचा नाही. अभंगाचे पती लक्ष्मीचा
कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. म्हणजे नाथ बाबा म्हणतात तुम्ही कुठल्याही गोष्टीचं खेद दुःख मनामध्ये बाळगू नका. लक्ष्मीचा पती तुमचं माझं प्रत्येकाचं दुःख जाणून घ्यायला तयार आहे. मनापासून त्याचं चिंतन करा. संत महात्मे तुम्हाला मला आवडीने भावाने प्रेमाने त्याचं चिंतन करण्याचा आग्रह करतात. शेवटी संत महात्मे जाता जाता तुम्हाला मला प्रत्येकाला सावध करण्याचा प्रयत्न करतात. सावधान शब्द कधी ऐकला? कधी? आपल्या लग्नाच्या दिवशी ब्राह्मण आपल्याला सावध करत असतात. ते म्हणतात आता आजपासून एकदा का अक्षदा डोक्यावर पडल्या आणि बाजूची नुसता ब्राह्मण सावधान म्हणतो पण नातेवाईक लोक सुद्धा तांदूळ फेकतात. म्हणतात सावधान करतात ना. म्हणजे एखाद्या माणसाचं जर लक्ष नसेल आपण त्याला काय करतो एखादा खडा वगैरे फेकून मारतो का? फेकून मारलं की माणसाचं लक्ष. तसं तांदूळ का फेकतात? नातेवाईक सुद्धा सावध करतात. बाबा सावध आजपासून तू सावध राहायचं. कशाला? संसार प्रपंच करण्याकरता. माझे समर्थ रामदास स्वामी तुम्हाला मला प्रत्येकाला सावध करण्याचा प्रयत्न करतात. रामदास स्वामी म्हणतात सावध सावधान वाचे वदानारायण. सावध सावधान वाचे वदानारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदानारायण. सावध सावधान वाचे वदानारायण. सावध सावधान वाचे वदानारायण. सावध सावधान वाचे वदानारायण. वाचे वदानारायण. वाचे वदानारायण. नारायण. समर्थ रामदास स्वामी आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात. आता मीही तुम्हाला थोडंसं सावध करणार आहे. आपल्या जन्मापासून ते 100 वर्षापर्यंत आपलं आयुष्य कसं जातं त्याच्यामध्ये आपलं काय काय होतं, संसारातली माणसं आपल्याकरता काय करतात हे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण कुठल्या वयामध्ये बसतो हा अभ्यास ज्याचा त्याने करायचा आणि आता इथून पुढे मला काय करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. कारण कीर्तनकाराचं कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. कुठला शब्द त्याला परफेक्ट बसेल सांगतो म्हणतो हा माझा नाही, हा कपडा तुला परफेक्ट बसला का? तो शब्द आता तुझ्या जीवनातल्या आला. बघा आपलं 1 ते 10 वर्षापर्यंतच आपलं आयुष्य बालपणात जातं. 10 वर्ष बालपण इको कमी करा. 20 वर्ष तारुण्य. 1 ते 10 वर्षापर्यंतच आयुष्य आपलं बालपणात जातं. 20 वर्षापर्यंत अंगामध्ये मदन भरलेला असतो. मुलं तारुण्यात असतात, मुली तारुण्यात असतात. काय करतो याचं भान माणसाला राहत नाही आणि त्याच्यामुळे अंगामध्ये मदन भरलेलं असल्यामुळे त्यांना सांगितलं जरा हरिपाठाला ते म्हणतात छे छे तो काय आपला मार्ग आहे का? विशीमध्ये लोक परमार्थ करत नाही. मग सांगतात आम्ही नंतर करू. नंतर कधी करू? 20 वर्षाचं आयुष्य संपलं मग येतं 30 वर्षाचं आयुष्य. 30 वर्षामध्ये आपलं काय होतं? 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदानारायण. सावध सावधान वाचे वदानारायण. 30 वर्षामध्ये काय होतं? पुत्रदारा मागे फिरती. 25 मध्ये आपलं लग्न होतं. आपल्याला मुलं बाळ होतात. लहान लहान मुलं असतात. ती लहान मुलं काही कीर्तनात बसवून देतात का बरं? म्हणून त्यांना जरी सांगितलं कीर्तनाला चला ते म्हणतात कीर्तनाला जरी आलो मुलं काही कीर्तनात एका जागी बसत नाही. जरा मोठी झाली का मग नंतर आम्ही येऊ. मग 25-30 मध्ये मुलं लहान लहान असतात. आपण म्हणतात जरा मोठी झाली का मग परमार्थ करू. आता मग जरा म्हणजे कधी? 30 वर्षाचं आयुष्य संपलं मग येतं आपलं 40 वर्षाचं आयुष्य. 40 मध्ये आपलं काय होतं? 40 वर्ष झाली डोळा 40शी आली डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदानारायण. सावध सावधान वाचे वदानारायण. 40 मध्ये काय होतं? आता
आताच्या काळामध्ये 40 मध्ये माणसाला कंपल्सरी चष्मे लागतात. डोळा 40 आली आणि त्याच्यामुळे धड माणसाला दिसत नाही. मग डोळ्याला चष्मा लागला, आपण नवीन चष्मा बनवून घेतो. चष्म्यातून बघायची कधी सवय नसते. चष्मा आपण डोळ्याला लावला, रस्त्यानं चाललो, रस्त्यात काय दिसतो? खड्डा. म्हणून संत महात्मे म्हणतात, जोपर्यंत डोळे चांगले आहेत ना, एखाद्याला म्हटलं रात्री चला 9 ते 11चं कीर्तन आहे, तो म्हणतो आता रात्री कुठं डोळ्याने दिसतं का? आणि चाललं ना रस्त्याने सगळे नुसते खड्डे दिसतात, पडण्यापेक्षा घरात बसलेलं बरं. म्हणून संत महात्मे म्हणतात, जोपर्यंत तुमचे डोळे चांगले आहेत ना, तोपर्यंत या डोळ्यानं हे दुःखरूपी संसार बघण्यापेक्षा, हे दुःखरूपी जग बघण्यापेक्षा, वाईट बघण्यापेक्षा या डोळ्यानं बघायचंय. काय बघा? डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुखा. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुखा. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, मुख. पहा विठोबाचे मुख. पहा विठोबाचे मुख. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. विठोबाचे मुख, मुख. विठोबाचे मुख. विठोबाचे मुख. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्याने काय पहा? डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख. या डोळ्यानं भगवान परमात्म्याचं मुख आवडीनं बघा. आणि प्रत्येकाला सांगते, मंदिरात गेल्यानंतर कधीच डोळे झाकायचे नसतात. आपल्याला सवय झाली, महिला मंडळ, आपण मंदिरात जातो, हात जोडतो, डोळे झाकतो, देवाला म्हणतो सुखी ठेव. डोळे झाकायचे नसतात. मंदिरात गेल्यानंतर डोळे उघडून देवाला बघायचं असतं. ज्याच्या दर्शनाला गेलेत ना, त्याला डोळे भरून बघवा. त्याचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवा. आणि त्याचं रूप, देवाचं रूप जर तुमच्या डोळ्यामध्ये साठलं ना, तुमच्या डोळ्याला आयुष्यात कधीच इजाबाधा होणार नाही. म्हणून सकाळी आपले डोळे चांगले राहावे असं वाटत असतील, उठल्याबरोबर भगवान परमात्म्याचं पाहिन श्रीमुख आवडीने. भगवान परमात्म्याचं मुख आवडीने बघा. 40 वर्षाचं आयुष्य संपलं, मग येतं 50 वर्षाचं आयुष्य. 50 वर्षामध्ये आपलं काय होतं? 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्याची माता म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 मध्ये काय होतं? हलती दातांच्या पंगती, माणसाचे दात हालायला लागतात. अजून काय होतं? श्याम केस शुभ्र होती, आपले केस पांढरे व्हायला सुरुवात होते. शेजारच्या मैत्रिणीनं, शेजारच्या मित्रानं आपला एक जरी व्हाईट केस बघितलं ना, ते लगेच आपले टिंग करतात. बस चल, आता तू म्हातारा, आता तू म्हातारी. आपले केस सांगतात आता आपलं अर्ध वय संपलं. मग तुम्ही सांगतात नंतर करू. अरे नंतर कधी करू? 50 वर्षाचं आयुष्य संपलं, अर्ध वर्ष गेलं बाबांनो. आता तरी सावध व्हा. मग येतं 60 वर्षाचं आयुष्य. 60 मध्ये आपलं काय होतं? 60ची बुद्धी नाटी, मग हाता आली काठी, वस वस लागे पाठी त्याची हसती कारणी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाठी,
साठीमध्ये माणसाची बुद्धी कमी काम करायला लागते. म्हणून महिला मंडळ तुम्हाला सांगते, साठीमध्ये अजिबात आपल्या सुनबाईला बोलायला जायचं नाही. येत कदाचित सुनबाईनं भाजीमध्ये मीठ जास्त टाकलं, आपण जेवायला बसलो, सासू सासरे म्हटले सुनबाई आज काही लक्ष नाही तुझं, भाजीमध्ये मीठ जास्त झालं. ती म्हणते सासूबाई तुमचं आता 60 वय जास्त वय झालं, तुम्हाला आता भाजीची चव कळत नाही. आजपासून तुम्ही मला, कालच तुमचा बर्थडे झाला, उद्यापासून तुम्ही मला भाजीवरून बोलायचं, कारण साठीची बुद्धी. मग हाता आली काठी, हातामध्ये आपल्या काठी येते, वाकून चालावं लागतं. जी नातवंड लहानपणी प्रेमानं आपल्याला आजी आजोबा म्हणतात, आई बाबा म्हणतात, ती नातवंड आपण हातामध्ये काठी घेऊन चाललो तर ते आपली टिंगल करतात. ती बघा म्हातारा म्हातारी चालली, त्याची हसती कारट. ही आपली साठीची अवस्था. 60 वर्षाचं आयुष्य संपलं, मग येतं 70 वर्षाचं आयुष्य. 70 मध्ये आपलं काय होतं हो? 70ची केली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैत्यवान. सावध सावधान वाचे वदानारायण, सावध सावधान वाचे वदानारायण. 70ची केली बसल्याने उठवेना. माणसाला धड खाली बसता येत नाही, हात टेकून बसावं लागतं, हात टेकूनच उठावं लागतं. बरं उठल्या उठल्या गुडघे धड चालू देत नाही, नीट चालता येत नाही. माणसाची अवस्था फार दयनीय होते आणि मग त्याला देवाचं चिंतन करायला वेळ कधी मिळतो? 70 वर्षाचं आयुष्य संपलं, मग येतं 80 वर्षाचं आयुष्य. 80 मध्ये आपलं काय होतं? 4-20 मिळून आणशी, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होतो कासावीसी. सावध सावधान वाचे वदानारायण. 4×20 मिळून 80. 80 वर्षाचं वय झालं, मग तो झाला अपयशी. 80 मध्ये माणसाला अपयशच येतं. म्हणून 80 मध्ये अजिबात कोणाची सोयरीक करायच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. तोंडातले दात पडलेले असतात, मान हलत असते आणि पाहुण्याला म्हणतो आमच्या नात्यात फार मुलगी चांगली, करता का त्यांची मुलगी? लोक म्हणतात त्याला कुठं आता कळतं, त्याचं वय झालं, त्याला काय कळते मुलीबद्दल? त्याच्या नादी लागायचं नाही. म्हणून 80 मध्ये अजिबात कुणाला काही सल्ला द्यायला जायचा नाही, कारण लोक आपला सल्ला घेत नाही. आता 80 वर्षाचं आयुष्य संपलं, मग येतं 90 वर्षाचं आयुष्य. 90 मध्ये आपलं काय होतं? मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदानारायण, सावध सावधान वाचे वदानारायण. 90 मध्ये बोलवे ना एक शब्द, तोंडातून एकही शब्द आपल्याला फुटत नाही, मान हलत असते, तोंडात दात राहिलेले नसतात. आपल्याला खूप बोलावंसं वाटतं, घरातले माणसं ऐकत नाही, कारण आपलं बोलणं कळत नाही ना. घरातले म्हणतात बोलता येत नाही, आता गप बसा. तोंडात दात राहिले का बोलायला? आता बोलायचं नाही, आता फक्त गुपचूप घराच्या कोपऱ्याला बसायचं. आपण घराच्या कोपऱ्याला बसतो, आपली सुनबाई नातवंडाला झोका देते आणि ते बाळ जर रडत असेल ना, सुनबाई नातवंडाला म्हणते बाळा झोप, नाहीतर भोकाडी बाजूला बसलाय. म्हातारपणी आपण कोण? ही 90ची अवस्था. 90 वर्षाचं आयुष्य संपलं, आता आलं शेवटचं शतक. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदानारायण, सावध सावधान वाचे वदानारायण. आता तरी एवढं ऐकून सावधान झाला की नाही? एवढं ऐकून आता तरी सावध व्हा. आणि म्हणून संसारातली माणसं आपला कुठपर्यंत उपयोग करतात हे प्रत्येकानं लक्षात घ्या. शेवटी आपल्याला वाचवणार आहे तो भगवान परमात्मा. म्हणून संसारामध्ये माणसाचं वय वाढलं की माणसाची किंमत कमी होती, शेवटचं सांगते. आणि
परमार्थामध्ये माणसाचं वय वाढलं की माणसाची किंमत सुद्धा वाढते. म्हणून काय करायचं हे तुमची वेळीच ठरवा. एखादा म्हातारा माणूस जर आला, लोक म्हणतात जरा मागे बसा बाबा तुमचं वय झाले. पण तेच जर माळकरी असतील, वारकरी असतील, कीर्तनकार असतील, चालता जरी येत नसलं, 4 लोक जातात, हाताला धरून आणतात, म्हणतात बाबा तुमची जागा मागे नाही, तुमची जागा इकडे स्टेजवर आहे. हा फरक आहे परमार्थ आणि संसारातला. म्हणून वेळी सावध व्हा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घाला. भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कारण का या जगामध्ये सगळं काही माझ्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. आणि देव जे सांगेल तेच जग. चालू झालं का? चालू आहे का बघ? हॅलो. तेच या जगामध्ये घडत असं. कारण सगळं काही माझ्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, देवाजीच्या मना, आले 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 देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे हा हा हा. हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी. हा हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी. वायडोबा गरी काली, वायडोबा गरी काली, वायडोबा गरी काली, वाय हा हा हा. हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी. हा हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, ताराराणी. आले देवाजीच्या म्हणा. माझी मुलगी बरं ती तेवढी एकच आहे. मला मी काही शिकवलं नाही, ऐकून ऐकूनच शिकली. आले देवाजीच्या म्हणा. आणि फार हुशार आहे. सगळं तुम्ही आता ऐकलं असेल. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये गीता जयंतीला माझा भिवंडीला खूप मोठा महिलांचा सप्ताह असतो. यावर्षी गीता जयंतीच्या वेळेला पहिल्या दिवशी ती कीर्तन सुद्धा करणार आहे. तुमच्या आशीर्वाद असू द्या बस. कारण तिनंच सांगितलं, ती आता 4थीला आहे, मी पण माझ्या वयाच्या 4थीला असताना 10व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. मग ती म्हणते मम्मी तू जर 4थीला असताना कीर्तन केलं तर मला पण 4थीलाच कीर्तन करा बनायची. हे आपलं काही नाही, सगळं काही भगवान परमात्म्याच्या हातात आहे. आले देवाजीच्या म्हणा, तेथे कोणाचे चालेना. आणि म्हणून सगळं जग या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं चालतं. म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, लक्ष्मीचा पती तुमचं माझं प्रत्येकाचं सुखदुःख जाणून घ्यायला तयार आहे. मनापासून त्याचं चिंतन करा. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. आल्याबरोबरच आमच्या दिलीप दादांनी दोन्ही भाऊंनी मला सांगितलं की ताई तुम्ही तुमचा पिंगळा झालाच पाहिजे. म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन शेवटी जाता जाता संतांनी जो आपल्याला हरिपाठाचा, कीर्तनाचा, भजनाचा जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने तुम्हाला मला जायचंय. जी लोक हरिपाठाला, कीर्तनाला, भजनाला जाणार नाही त्यांची काय फजिती होते. माझे नाथ बाबा म्हणतात तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शमदेवा काल बांधून नेल. सरते शमदेवा सरस शेवटेवा, काळ बांधून येईल. सरस शेवटेवा,
जोरानं टाळी वाजवा. आपल्या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्या. गोळ गोळा वाजते टाळ, जन जना नाद रसाळ. गोळा वाजते टाळ, जन जना नाद रसाळ. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 सांगावया आलय माई माझ नाव. शकून सांगावया आलय माई माझ नाव. आहा, शतजण तुम्ही शतजण पितरी माळाच्या गायी हो. शतजण तुम्ही शतजण पितरी माळाच्या गायी हो. दाताचं दातवन घ्या ग कुणी. दाताचं दातवन घ्या ग कुणी. कुणी, कुणी, कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. अहम वाक्यां सोहम वाक्यां प्रेम नगराबाई. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैबाई. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदयात. दान मागायाचं आलो दान मागायाचं. दान मागायाचं आलो दान मागायाचं. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. महिला मंडळ गेले का कधी पंढरपूरला? काही बरं नाही केलं हो. आणि मला पंढरीला नेलं ग. मला पंढरीला नेलं ग बया. पिंगळा माधवारी बोल बोल तुझे का पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोल तुझे का पिंगळा माधवारी. हा पिंगळा 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 जय हो. संत महात्मे म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा. एवढं सांगून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर हे जरी नाही कालं मग दुसरा येईल सरते शेवटी बा. काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय जाईल. देवाचं चिंतन करा. हे करत असताना आई वडिलांची सेवा करा. या विश्वामध्ये मायबापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला मायबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर कितीही जरी रडलं फायदा होणार नाही. आज या परिवारातून एक आई आपल्या मुलांना मुलींना आपल्या नातवंडांना सगळ्यांना सोडून या जगातून या विश्वातून निघून गेली. अतिशय कष्टाचं मोलाचं जीवन त्या मातेनं जगलं. आपल्या मुलांवर मुलींवर नातवंडांवर उत्तम प्रकारे संस्कार तिनं केले आणि त्यांचा सगळा परिवार हा शिकलेला आहे, पदवीधर आहे आणि सगळ्यांना तिनं शिकवलं, उत्तम प्रकारे शिक्षण दिलं. अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत असं त्यांचं हे कुटुंब. आणि आई लग्नाच्या गाणी सुद्धा म्हणायच्या. म्हणजे गावात कोणाचं लग्न जर असेल तर मला काहीतरी दीदीने वेगळा शब्द सांगितला पण माझ्या काही लक्षात नाही. पण ते गाणी म्हणण्याकरता त्या गावामध्ये जायच्या. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज कोणाच्याही घरामध्ये लग्न असू द्या का तिथे आईंची आठवण येणार नाही असं एकही गावातलं घर नाही. म्हणून अतिशय
आठवणी ठेवून आपल्या मुलांवर, मुलींवर, नातवंडांवर उत्तम प्रकारे संस्कार करून ती माता 1 वर्षापूर्वी या जगातून, या विश्वातून निघून गेली. आणि खरंच त्यांची दोनही मुलं इतकी तळमळ त्यांची त्या कार्यक्रमाची होती. अगदी 5-6 महिन्यापूर्वीच मला कीर्तन दिलं. महिन्याला फोन करायची, ताई आठवण आहे का? एवढी कार्यक्रमाची त्यांची म्हणजे फोनवर जी काही बोलण्याची तळमळ होती, ताई कार्यक्रम झाला पाहिजे, मुली भरपूर आणा, चांगलं कीर्तन झालं पाहिजे, म्हणजे आईविषयी असणारी तळमळ ही निश्चितच या कार्यक्रमातून त्यांची दिसत होती. आणि अतिशय प्रेमळ अशी ती माता आज या जगातून, या विश्वातून निघून गेली. जेव्हा आपले मायबाप या जगातून, या विश्वातून निघून जातात ना, तेव्हा ते परत कधीच आपल्या घरी येऊ शकत नाही. कारण का, जेव्हा ते जातात तेव्हा ते कुठे गेलेले असतात? हो, गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखू माई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थर थरे माझी काया. राहू दे रे माझी आई, मोक्षपदी देवराया. आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला, माझ्या बापाला मोक्षपदाला ने. जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. एकदा का आपली आई या जगातून, या विश्वातून आपल्याला सोडून गेली ना, शेजारच्या आईला, दुसऱ्याच्या आईला तुम्ही प्रेमानं कितीही जरी हाका मारल्या ना, दुसऱ्याच्या आई या जगामध्ये आपली आई कधी होऊ शकत नाही. आई सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसते काना कोपऱ्याला, आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपली आई गेली, शेजारच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमानं कितीही जरी आई म्हणून हाका मारल्या, दुसऱ्याची आई आपली आई कधी होऊ शकत नाही. आणि ऐका मुलींनो, बसलेले आपण सर्वजण कुणाच्या तरी लेकी आहात. जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे, तोपर्यंतच मुलीला माहेर असतं. ज्या दिवशी माहेरातून तिची आई निघून गेली ना, पांढरी दोनचा स्वर लाव ना, त्या दिवशी आई निघून गेली, त्या दिवशी आपली आईची माया संपली आणि आपली पिशवी सुद्धा रिकामी झाली. माहेरातून सासरी जाणारी मुलगी जेव्हा जायला निघते ना, तेव्हा तिची आई तिची पिशवी कधीच रिकामी पाठवत नाही. उन्हाळ्याचे दिवस संपले, तिच्या पिशवीमध्ये पापड टाकील, लोणचं टाकील, काही ना काहीतरी देईल, पण आपल्या मुलीची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही. त्याला आईचं प्रेम, त्याला आईची माया म्हणतात. ज्या दिवशी आपली माया गेली, आज त्यांच्या दोनही मुली आईला जाऊन 1 वर्ष झाले. घरामध्ये आल्यानंतर प्रेमानं, आनंदानं स्वागत करणारी आई या जगामध्ये त्यांना घराच्या कोपऱ्याला कितीही जरी शोधलं ना, कुठेच त्यांची आई त्यांना दिसणार नाही. कारण का, ती या जगामध्येच राहिलेली नाही. आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड, अतिशय गोड. असं एकही घर नाही त्या घरात आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही, पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे किती गोड असतं माहितीये. माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं आणि मुलीचं भांडण झालं ना, मुलीला आई विषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण आई जे शिकवते ते काय असतं माहितीये. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये काय की. काय म्हणते आई, अगं तुझी मुलीची जात आहे ग, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय, रस्त्यावर परक्या पुरुषाशी पटकन बोलू नये, आणि बोलली तर लोक नावं ठेवतात ग. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलींवर करत असते.
मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे माईबापाला सुद्धा कळत नाही हो. अचानक एक दिवस सगळ्या मुली एका पाठोपाठ एक लग्न करून परघरी निघून जातात. मुलगी निघून गेल्यानंतर त्या घरात आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही हो. मग ती आई आपल्या मुलींची आठवण म्हणून घराच्या भिंतीवर चिमणी पाखरांचं चित्र काढते. शेजारणीकडे जाते, रडते आणि शेजारणीला पटकन म्हणते, माझ्या घरातल्या सगळ्या माझ्या चिमण्या उडून गेल्या ग. ती आई रडते आणि काय म्हणते, लेक जाते सासरला आई लाग कर मेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. आई बापाची आठवण आल्यानंतर त्या कोरड्या नदीला कुठून खळखळ पाणी येतं हे सुद्धा आपल्याला कळत नाही का. मनामध्ये आई वडिलांविषयी असणारं प्रेम, जर त्यांच्याकरता आपण रडतोय तर त्या माईबापाने आपल्यावर किती प्रेम केलं असेल, किती जीव लावला असेल आपल्याला. म्हणून कधी कधी असं होतं, माईबाप म्हातारे होतात, माईबाप म्हातारे झाले, उठता येत नाही, बसता येत नाही. मुली बिचाऱ्या लग्न करून गेलेले असतात. मुलं आई बापाला घराच्या बाहेर काढतात. आईबाप एखाद्या पडक्या घरामध्ये पडलेले असतात. आज मरू का उद्या मरू याची गॅरंटी नाही. आणि ती शेजारणीला म्हणते, बाई माझ्या मुली सासूरवासनी झाल्यात, परत परत आम्हाला भेटायला येऊ शकत नाही, आमची मुलं आता आमच्याकडे लक्ष देत नाही, आम्ही आज मरू का उद्या मरू याची गॅरंटी नाही, पण मरता मरता माझ्या सगळ्या चिमण्यांना माझ्या मुलींना मला डोळे भरून बघायचंय. एक निरोप दे माझ्या मुलीला. काय, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरा गरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुकली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड. अशा प्रकारे आपल्या आई बापासारखं प्रेम या जगामध्ये कोणी करू शकत नाही. एक शेवटचे 2 मिनिटं घेते. जी आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली ना, ती आई म्हणजे कोण आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा दार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात त्या रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. तळपत्या उन्हात त्या रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनकार. नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या
शीतल छाये मधी उभ आयुष्य जगेन आई देवा पासी मेघ आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाकार अशा प्रकारे ज्या आईने आपल्याला जन्म दिलाय ती आई आज आपल्यातून निघून गेली. त्या मातेला जाऊन आज 1 वर्ष झालं आणि त्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली, कैलासवासी कृष्णाबाई कचरू काकड या मातेला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं. अतिशय कष्टाचं मुलाचं जीवन तिनं जगलं. आपल्या मुलांचा संसार प्रपंच तिने सुखाचा आनंदाचा केला. आपल्या नातवंडांवर आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार केले आणि त्यांच्या घरातली सगळी माणसं शिकलेली आहेत, सुशिक्षित आहेत, चांगल्या पदवीवर शिक्षण घेतात आणि ही सगळ्या चांगले संस्कार करून ती माता आज या जगातून निघून गेली. त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे पती आदरणीय कचरू बाबा मुरलीधर काकड, मुलगा आहे रमेश भाऊ काकड, दिलीप भाऊ काकड, मुली आहे सौ मंजुळाताई अशोक पालवे, सौ विजयाताई राजेंद्र घुगे, सौ सुनीताताई रमेश काकड, सौ विद्याताई दिलीप काकड, त्यांच्या सुना सौ काजलताई संदीप ढाकणेनाथ, कुमारी मेघा रमेश काकडनाथ, चिरंजीव आदित्य दिलीप काकड नातू, चिरंजीव युवराज रमेश काकड आणि चिरंजीव आर्यन दिलीप काकड त्यांचा नातू, त्यांचा सगळा हा परिवार, सगळ्या परिवारातून ती माता आज आपल्यातून निघून गेली. ईश्वरचरणी प्रार्थना करूया आमच्या आईंना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देव. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. त्यांच्या परिवाराला जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची ताकद भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांना देऊ अशी भगवतचरणी या ठिकाणी प्रार्थना. आज या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं असं नाव आहे, असं आमचं भिवंडी तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं भूषण तेजस महाराज मडवी आज या ठिकाणी आले, गोड अशी मृदुंगाची सेवा दिली, खूप गोड मृदुंग वाजवला. महाराजांकरता एकदा महाराजांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ती माझी पत्नी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, त्यांनी सुद्धा गोड असं गायन केलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, वडूनवघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. आम्ही सगळेजण भिवंडीवरून आलेलो आहोत. सकाळी 6 वाजताच आम्ही निघालो होतो. प्रवास लांबचा आहे, रस्त्याची कामं थोडीशी चालू आहेत, म्हणून सगळ्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या, गोड गायल्या, गोड नाचल्या. आवडलं का तुम्हाला? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्या विद्यार्थिनींचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. आणि विनयाची सेवा दिली ती आमची विद्यार्थिनी आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोहोचवला ती शिवकमळ साऊंड सिस्टीम जायगाव, आमचे मिथुन भाऊ गायकवाड, हे खूप गोड सिस्टीम लावतात आणि शक्यतो लॉन्सवर जर कार्यक्रम म्हटला हॉलवर सिस्टीम लागत नाही, पण ते खूप गोड सिस्टीम लावतात, त्यांना फार अनुभव आहे, म्हणून आपण सुद्धा गोड सिस्टीम लावली. भाऊ तुमचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, गणगोत्र, नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात. माझ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग. आज हॉल इतका मोठा आहे कारण आम्ही लवकरच आलो होतो, 9:30 वाजता तर आम्ही आलो. चहा पाणी नाश्त्याची सगळी सोय या परिवारानं आमची केली, पण आम्ही लवकर आलो, पण तुम्ही लवकर येत नाही आणि मग जे उशिरा येतात तेच परत उठायची घाई करतात. असं करू नका. एखाद्याचा कार्यक्रम असतो, 5-10 मिनिट एक दिवस जेवायला उशीर झाला तर काय फरक पडतो. आणि म्हणून आज पण कोणीसुद्धा उठलेलं नाही. जवळजवळ 12:30 वाजलेत आणि आज एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. पाठीमागं बघितलं, बसायला जागा नाही. मला आले तेव्हा वाटलं एवढीच लोक आलेत, हॉल भरणार कधी, पण भरला. तुम्ही आयुष्यभर कमवलेली माणुसकी, आयुष्यामध्ये तुम्ही पैसे किती कमवले त्यापेक्षा माणसं किती कमवली. पैशाने शोभा नाही, माणसाने आपल्या कार्यक्रमाला शोभा येत असते. ही माणसं तुम्ही काकड परिवाराने कमवली. त्याच्यामुळे हा सगळा जनसमुदाय या पावसाचे दिवस असताना सुद्धा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. सर्वांनी ही सेवा मनापासून श्रवण केली. सगळे पुरुषवत्व, सगळ्या माझ्या माता भगिनी, सर्वांचं मनपूर्वक आभार. माझी विद्यार्थिनी आहे रचना नवनाथ आहेर, तिचे वडील पिंपळणाऱ्याचे आहेत, त्यांची सुद्धा गोड साऊंड सिस्टीम आहे. त्यांची मुलगी सुद्धा यावर्षी त्यांनी माझ्याकडे शिकायला टाकलेले आहे. आमचे नवनाथ भाऊ सुद्धा या कार्यक्रमाला आले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. समोर बसलेली तुम्ही संप्रदायातील मंडळी, वारकरी मंडळी, आमचे आदरणीय हरिभक्तपरायण सीताराम भाऊ पिंगळे, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. समोर बसलेले आमचे आदरणीय नगरसेवक मानकर साहेब,
मानकर साहेब तर नेहमीच या परिसरामध्ये कुठेही कीर्तन असलं की प्रत्येकाच्या कार्यक्रमाला साहेबांची हजेरी असते. आजही आपण आलात, आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. अजूनही कुणी मान्यवर मंडळी असतील तर मला काही सर्वांचा परिचय नाही, बाकीचे काय नाव असतील पाहुण्यांची तुम्ही घ्या. आणि बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे साथ आहे म्हणून भिवंडी मुंबईहून या ठिकाणी आले. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. ते दादासुद्धा या परिसरात आलं की नेहमी कार्यक्रमाचं शूटिंग करतात. दादा तुमचंसुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वरांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. एकदा भजन होईल आणि 1-2 मिनिटाचा कार्यक्रम राहिला, तोपर्यंत कृपया कोणी उठू नका. विठोबा हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, 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 हरि जय 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 जय, विठोबार कुमाई जय जय, विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई,